फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही सर्वजणी एकदम निरोगी, उत्साही आणि आनंदित असाल अशी मी अपेक्षा करते. आजचा मी हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे BCom सेकंड इयरसाठी. तर सर्वात आधी मी BCom सेकंड इयरच्या विद्यार्थिनीचं या ठिकाणी हार्दिक स्वागतही करत आहे आणि त्यांचं वेलकमही करत आहे. स्वागत यासाठी की त्या फर्स्ट इयरमधून सेकंड इयरमध्ये प्रमोट झालेले आहेत, पास झालेले आहेत त्यासाठी. तर आजचा माझा जो विषय आहे तो आहे कंपनी लॉ किंवा कॉर्पोरेट लॉ किंवा कंपनी कायदा. जर तुम्ही कॉमर्सच्या विद्यार्थिनी असाल तर 11वी आणि 12वीमध्ये तुम्ही कंपनी म्हणजे काय, कंपनीचे प्रकार हे टॉपिक केलेले असेल. तर बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर आहे. तिथं चिटणीसाच्या कार्यपद्धती किंवा सेक्रेटरियल प्रॅक्टिसमध्ये हा विषय तुम्हाला होता. पण जो केला होता तुम्ही, तो ॲक्ट होता कंपनीज ॲक्ट 1956. आताचा जो ॲक्ट आहे तो आहे कंपनीज ॲक्ट 2013चा. म्हणून कंपनीत तुम्हाला हा शब्द नवीन नाही. पण आपल्या वर्गामध्ये काही अशाही मुली आहेत जे आर्ट किंवा सायन्स फॅकल्टीमधून आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी कंपनी हा शब्द नवीन असेलही. पण जर तुम्ही पाहाल तर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण कंपनी हा शब्दाचा वापर करत असतो. तर कसा? तुम्ही म्हणतात, मैत्रिणी म्हणतात ना, आमचा ग्रुप किंवा आमची कंपनी ही खूप छान आहे, आमचा ग्रुप एक नंबर 1 आहे. तुमच्या जर मैत्रिणीचा हॅपी बर्थडे किंवा बर्थडे सेलिब्रेट करायचा असेल तुम्हाला, तर तुम्ही काय करतात? सर्वजणी मिळून, एकीकडून तेवढे पैसे पुरत नाही तिला गिफ्ट देण्यासाठी, तर तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करतात आणि कॉन्ट्रीब्युशन करूनच तुम्ही काय करतात? मैत्रिणीचा वाढदिवस सेलिब्रेट करतात आणि मस्त मज्जा धमाल करतात. तसंच इथं पण काय आहे, जो कंपनी आहे तो काय आहे? इट इज अ ग्रुप ऑफ अ पर्सन. इन अ सिंपल लँग्वेज, जनरल टर्ममध्ये त्याला डिफाईन करायचं म्हटलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे? इट इज अ असोसिएशन और अ ग्रुप ऑफ अ पर्सन हू कम्स टुगेदर to satisfy their common goal or purpose or objective. त्याचा सरळ अर्थ असा होतो. पण जर कमर्शियल लँग्वेजमध्ये जर बघायचं असेल, कमर्शियल लँग्वेजमध्ये तर कंपनी हा कसा आलेला आहे, कंपनी शब्द कसा आलेला आहे? तर कंपनी हा शब्द 2 शब्दापासून बनलेला आहे. कॉम म्हणजे टुगेदर किंवा एकत्रित येणे आणि पॅनिस म्हणजे ब्रेड. एकत्रित येऊन जेवण करायचे. पूर्वीचे लोक किंवा एन्शियंट टाइममध्ये, रोमन पिरियडमध्ये काही लोक एकत्र यायचे आणि एकत्र येऊन आपला टिफिन ते घ्यायचे, जेवण करायचे आणि त्या जेवणासोबत ते दिनचर्या करायचे. रोजच्या व्यवहाराची, व्यवसायाच्या बाबत ते डिस्कस करायचे आणि त्यापासून हा शब्द अस्तित्वामध्ये आलेला आहे. मी मागे सांगितलेलं आहे, ग्रुप ऑफ अ पर्सन किंवा एकत्र आलेला समूह, त्याच्यापासून कंपनी तयार झालेली आहे. जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर कंपनी कशी आली कमर्शियल फॉर्ममध्ये? तर अगोदर काय असायचे? सोल ट्रेडिंग कन्सर्न. तुम्ही ऐकलंच असेल सोल ट्रेडिंग कन्सर्न. टाइप्स ऑफ कंपनीमध्ये एकल व्यापार संस्था. एकल व्यापार संस्था म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एकच मनुष्य असतो जो बिझनेस स्टार्ट करतो. त्याचं प्रॉफिट जे असेल तो स्वतः शेअर करतो, जे काही लॉस असेल तो स्वतःच शेअर करतो. असा सोल ट्रेडर आहे, असा एक व्यक्ती आहे ज्याचं सोल ट्रेडिंग कन्सर्न आहे. पण पुढं चालून त्याला असं वाटतंय की मी खूप अपुरा पडत आहे, माझ्याकडे कॅपिटल नाही आहे, माझ्याकडे तेवढं मनुष्यबळ नाही आहे, मला माझं फर्म मोठं करायचं आहे, माझी कंपनी मला मोठी करायची आहे, माझी संस्था मला मोठी करायची आहे. त्यासाठी मला काय गरजेचं आहे? भांडवल गरजेचं आहे. एकटा माणूस पुरवू शकतो का भांडवल? नाही पुरवू शकत. पुरवतो का? नाही. तर त्याला गरज भासते अशा भागीदाराची. मग तो काय करतो? त्याचं जे असोसिएशन आहे, त्याची जी कंपनी आहे, त्याचा जो बिझनेस आहे, त्याला कन्वर्ट कशामध्ये करतो? भागीदारीमध्ये करतो. किंवा तुम्ही त्याला म्हणतात पार्टनरशिप. पार्टनरशिपमध्ये पण काय असतात? 2 पेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा जवळ येतात तर भागीदारी त्याच्यामध्ये होते. तर भागीदारीमध्ये एक मालक असतो का? तर तिथं सगळेच मालक असतात, कारण सगळेच लोक पैसे घेऊन आलेले असतात, भांडवल घेऊन आलेले असतात. तर इथं भागीदारी पण आहे, इथं प्रॉफिट पण कसं होत आहे? डिस्ट्रीब्यूट होत आहे अमंग्स द पार्टनर. त्यांच्या जसं कॅपिटल त्यांनी आणलेलं आहे कंपनी, त्या हिशोबाने त्याचं प्रॉफिट शेअरिंग रेशिओ आणि लॉसेस पण शेअर होतं त्याला.
काळानंतर असं वाटतं त्या भागीदाराला की आपण अजून मोठी कंपनी करूया, अजून मोठा व्यवसाय करूया. तर त्यावेळेस त्याला भांडवलाची गरज असते. जर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न करायचं असेल तर भांडवल 5 M's गरजेचं आहे. मॅन, मशीन, मटेरियल, मेथड, ऑल दिस आर रिक्वायर्ड. सो for that purpose they have to open a company. They have to bring some amount of a money or a capital from the peoples. त्यांना कलेक्ट करावं लागतं, पैसे गोळा करावं लागतात लोकांकडून. अशा वेळेस ती कंपनी स्थापन होते. आता कंपनीचे प्रकार आपण पाहिलेले आहेत 12th मध्ये, पण आता वापस पुन्हा बघणार आहोत कंपनीचे कसे प्रकार आहेत. सध्या एवढंच इंट्रोडक्शन मध्ये सांगणार आहे की पब्लिक कंपनी असते आणि प्रायव्हेट कंपनी असते. पब्लिक कंपनी अँड प्रायव्हेट कंपनी, सार्वजनिक कंपनी आणि खाजगी कंपनी. जर त्याने आपल्या रिलेटिव्सकडून, आपल्या मैत्रिणीकडून किंवा मित्राकडून जर पैसे घेतलेले आहे, भांडवल घेतलेले आहे, कॅपिटल घेतलेलं आहे, तर तो कुठली कंपनी स्टार्ट करू शकतो? तो करू शकतो प्रायव्हेट कंपनी. त्याला आपण म्हणतो खाजगी कंपनी. जर त्यांनी लोकांकडून पैसे घेतलेले आहेत, कलेक्ट केलेले आहेत, तर ती झाली सार्वजनिक कंपनी किंवा पब्लिक कंपनी. तर अशा प्रकारे कंपनीचा निर्माण झालेला आहे. आता हा लॉ शब्द आहे, हा लॉ शब्द तुम्हाला नवीनच आहे. लॉ म्हणजे काय आहेत? काही प्रिन्सिपल्स आहेत, काही रूल्स अँड रेग्युलेशन आहे. तुमच्या जीवनामध्ये काही तुम्ही प्रिन्सिपल फॉलो करतात, काही रूल्स फॉलो करतात, है ना. तुम्ही भारत देशामध्ये राहतात, जिथे घटना दिलेली आहे त्या घटनामध्ये काही तुम्हाला कर्तव्य दिलेले आहेत, तुमचे अधिकार दिलेले आहेत, काही नियम दिलेले आहेत. जर त्या नियमाचं तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला काय भेटू शकते? तुम्हाला पेनल्टी किंवा सजा भेटू शकते, तुम्हाला पनिशमेंट भेटू शकते. तसंच इथं पण काय आहे? एक कंपनी लॉ आहे, कंपनी कायदा आहे, जे सर्व शेअर होल्डरनी, मेंबर्सनी फॉलो करावा लागतो. ते आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर आजचा जो विषय आहे आपला तो आहे कंपनीज ऍक्ट 2013. जो 1956चा ऍक्ट आहे तो आता निघून गेलेला आहे. हा नवीन ऍक्ट तुम्हाला आलेला आहे 2013चा. हा ऍक्ट का निर्मिती केलेली आहे? वेळोवेळी ह्या कायद्यामध्ये, ह्या कंपनी लॉ मध्ये बदल करण्यात आलेला आहे. तर 56चा जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये काही शॉर्टकमिंग्स होत्या, काही लूप होल्स होत्या, काही कमतरता होती, जेणेकरून तो ऍक्ट काय झालेला आहे? संपुष्टात आलेला आहे. आणि तुम्हाला नवीन ऍक्ट आलेला आहे तो आहे 2013. ह्या 2013चा जो ऍक्ट आहे तो परिपूर्ण आहे. ह्याच्यामध्ये असंख्य नवीन नवीन सेक्शन्स आलेले आहेत जे मी तुम्हाला शिकवता वेळेस सांगणार आहे. पण बाकीचा जो भाग आहे, बराचसा जो भाग आहे तो 56च्या हिशोबानेच ठेवलेला गेलेला आहे. ठीक आहे. अंडरस्टूड दिस मच. नाउ वी विल मूव टू द डेफिनेशन ऑफ अ कंपनीज ऍक्ट 2013. अकॉर्डिंग टू सेक्शन 2 सबसेक्शन 20, अकॉर्डिंग टू सेक्शन 2 अँड सबसेक्शन 20, हे तुम्हाला मी सांगत आहे. हा लॉचा पिरियड आहे. तर लॉ मध्ये तुम्ही पेपर लिहिता वेळेस हे जे सेक्शन्स आहेत हे कम्प्लिटली तुमच्या माइंडमध्ये फिट करावं लागतं, तुम्हाला बाय हार्ड करावं लागतं, तुम्हाला मेमराईज करावं लागतं. कारण डेफिनेशन लिहिता वेळेस हे सेक्शन लिहिणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण तुमचा जो ऍक्ट आहे तो 2013चा आहे. अकॉर्डिंग टू सेक्शन 220, according to section 2 subsection 20, Companies Act 2013 defines a company. Company is an artificial person created by law having a common seal and a perpetual succession. कंपनी म्हणजे काय आहे? कंपनी एक कृत्रिम व्यक्ती आहे जी कायद्याने निर्माण केलेली आहे. तिला स्वतःचं एक बौद्ध चिन्ह आहे आणि वेगळं अस्तित्व आहे. आर्टिफिशियल पर्सन का म्हटलेलं आहे कंपनीला? ती तुमची आणि आमच्यासारखी आहे का? बघू शकते का? चालू शकते का? तिला फिलिंग्स आहे का? इमोशन्स आहेत का? तिला काहीच नाहीये. तिला कुठला स्पर्श नाहीये, तिला कुठली जाणीव नाहीये. पण ती आहे काय? आर्टिफिशियल पर्सन. कारण ती कुणी निर्माण केलेली आहे? कायद्याने निर्माण केलेली आहे. जसं मला एक नाव आहे, माझ्या नावावर मी कुठलाही बिझनेस करू शकते, खरेदी करू शकते, तसंच कंपनी पण काय करू शकते? आपल्या नावावर कुठलाही बिझनेस करू शकते. म्हणून कायद्याने तिला काय सांगितलेलं आहे? इट इज अ पर्सन सांगितलेलं आहे. ती एक व्यक्ती आहे. आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ. कुणी बनवलेली आहे? कायद्याने बनवलेली आहे.
कंपनी जेव्हा रजिस्टर्ड होते, तिची नोंदणी होते, तेव्हाच ती अस्तित्वामध्ये येते, अन्यथा ती येत नाही. जेव्हा तिची नोंदणी होईल, तिचं अस्तित्व तिला मिळून जातं, ती अस्तित्वामध्ये येतच. म्हणून तिला काय म्हटलेलं आहे, इट इज क्रिएटेड बाय लॉ. कुठल्याही मेंबरच्या येण्याने, कुठल्याही मेंबरच्या जाण्याने, कुठल्याही शेअर होल्डरच्या येण्याने तिच्यावर कुठलाच फरक पडत नाही, कारण ती काय आहे, तिला सेपरेट लीगल एंटिटी आहे. तिच्याकडे सेपरेट लीगल एंटिटी आहे. ती कायद्याच्या प्रक्रियेतूनच बनलेली आहे. ती नष्ट पण केव्हा होणार, डिझॉल्व पण केव्हा होणार, कायद्याच्या प्रक्रियेतूनच ती नष्ट होणार आहे किंवा डिझॉल्व होणार आहे. ती कुठल्याही मेंबरवर, कुठल्याही मेंबरशी किंवा शेअर होल्डरशी तिचं कुठलंच घेणं देणं नाहीये. तिला एक काय आहे, कॉमन सील आहे. कुठलंही तुम्ही जर कंपनी बघितलं तर तिला काय आहे, ती सिग्नेचर करू शकते का, तुम्ही सिग्नेचर करू शकता, सही करू शकता पेपरवर. तसं कंपनी सिग्नेचर करते का, नाही. तर तिचं काय आहे, एक चिन्ह असतं, स्टॅम्प असतो. त्या स्टॅम्पवर त्या कंपनीचं नाव कोरलेलं असतं आणि ज्याच्या कुठल्याही पेपरवर, डॉक्युमेंट्सवर जे चिन्ह असेल, स्टॅम्प असेल, ते अधिकृत मानलं जातं. परपेच्युअल सक्सेशन म्हणजे काय, आता व्याख्यामध्येच तुमचं फीचर्स तुम्हाला क्लिअर होतात. परपेच्युअल सक्सेशन म्हणजे काय, चिरंतन, अनंत काळासाठी कंपनी कधीच बंद पडणार नाहीत. जेव्हा सरकार किंवा कायद्याने तिच्यावर कुठले रेस्ट्रिक्शन घेतलेले असेल, कुठले अनुबंध घातलेले असेल, तरच ती कंपनी बंद होणार आहे, अन्यथा ती कशी आहे, इट इज हॅव्हिंग अ परपेच्युअल सक्सेशन. तर हे झाले तुमचं डेफिनेशन. तसंच प्रोफेसर हॅनी किंवा जस्टिस हॅनलीनी खूप सारे असे डेफिनेशन दिलेले आहेत, पण आपल्याला फक्त जनरल डेफिनेशन जे तुमचं आहे 2013चं ते तुम्हाला लिहिण्याचं गरजेचं आहे. तर हे झालं तुमचं डेफिनेशन क्लिअर. ना अगेन कम टू द फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स किंवा वैशिष्ट्य. कंपनीचे कुठले वैशिष्ट्य असते, जेव्हा आपण म्हणतो की ही कंपनी आहे, तर कंपनीचा पहिला वैशिष्ट्य आहे व्हॉलंटरी असोसिएशन. व्हॉलंटरी असोसिएशन किंवा ऐच्छिक संघटना. ऐच्छिक का म्हणतो, तिला कुठलाच फोर्स नाहीये. जर एखाद्या व्यक्तीला कंपनीचा भाग परचेस करायचा असेल तर तो इझिली कागदपत्र बनवून भाग परचेस करू शकतो, भाग विकत घेऊ शकतो आणि तो कंपनीचा मेंबर होऊ शकतो. त्याला कुठल्याही प्रकारचा फोर्स केला जात नाहीये. जेव्हा त्याला असे वाटेल की मला भाग विकायचा आहे किंवा त्याचं हस्तांतरण करायचं आहे, त्यावेळेस तो ट्रान्सफर करू शकतो आणि आपली मेंबरशिप तिकडून काढून घेऊ शकतो. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची पाबंदी नसेल. त्यालाच आपण काय म्हणतो, ऐच्छिक संघटना किंवा व्हॉलंटरी असोसिएशन. सेकंड आहे नोंदणीकृत संघटना किंवा इनकॉर्पोरेटेड असोसिएशन. जो तुमचा सेकंड टॉपिक आहे, फॉर्मेशन ऑफ अ कंपनी, त्यामध्ये आपण शिकणार आहोत की कंपनी कशी फॉर्म केली जाते. तसं कंपनी जे दोन आहेत, प्री इनकॉर्पोरेशन आणि इनकॉर्पोरेशन. जेव्हा केव्हा कंपनी रजिस्टर्ड होते, इनकॉर्पोरेट होते, तेव्हाच आपण तिला काय म्हणतो, इनकॉर्पोरेटेड असोसिएशन. त्यालाच आपण व्याख्यामध्ये म्हटलेलं आहे की कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती, इनकॉर्पोरेटेड असोसिएशन, जी रजिस्टर्ड कायद्याने केलेली आहे, नोंदणी तिची झालेली आहे, त्याला आपण म्हणतो नोंदणीयुक्त संघटना. थर्ड आहे कृत्रिम व्यक्ती किंवा आर्टिफिशियल पर्सन. आर्टिफिशियल पर्सन सांगितलं व्याख्यामध्ये, जिला डोळे नसतात, हात नसतात, पाय नसतात, मूव करू शकत नाहीत, फिलिंग नाहीयेत, कुठलंच काही नाहीये, पण ती काय आहे, आर्टिफिशियल पर्सन आहे. ती तिच्या नावावर कुठलीही प्रॉपर्टी विकत घेऊ शकते, कुठलाही करार करू शकते, अन्यथा इट कॅन बी शूड और कॅन बी शू बाय अनदर कंपनी. ती कुणावरही दावा दाखल करू शकते आणि कुठलीही कंपनी त्या कंपनीवर दावा दाखल करू शकते. हा तिला अधिकार दिलेला आहे. फोर्थ आहे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व, सेपरेट लीगल एंटिटी. सेपरेट लीगल एंटिटी मीन्स व्हॉट, इट इज हॅव्हिंग अ सेपरेट लीगल. तिच्या मेंबर पासून तिला वेगळं एक अस्तित्व आहे. तिच्या अस्तित्वावर ती काय करू शकते, ती कुठलंही काम करू शकते, कुठलाही बिझनेस करू शकते, कुठलाही करार करू शकते, कुठल्याही थर्ड पार्टी बरोबर डील करू शकते की नाही. इट इज हॅव्हिंग सेपरेट लीगल एंटिटी.
तुमचं समजा असं एक उदाहरण जर सांगायचं म्हटलं की माझ्याकडे हा सोनीचा मोबाईल आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा हा मोबाईल खराब झाला होता, तर मी कुठं दिला होता? मी डायरेक्टली कंपनीकडे दिला होता. मेंबरकडे दिला होता का? ती सोनीच्या कंपनीचे कुठले मेंबरकडे मी दिला की माझा मोबाईल खराब झाला आहे म्हणून? नाही, मी दिला आहे कंपनीकडे. म्हणजे तो कंपनीला काय आहे? एक सेपरेट लीगल एंटिटी आहे, ती स्वतंत्र आहे. तिच्याबरोबर तुम्ही काय करू शकता? करार करू शकता. 5th पॉइंट इज चिरंतन अस्तित्व. परपेक्च्युअल सक्सेशन म्हणजे ती अनंत काळासाठी चालते, तिच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं. कुठल्याही मेंबरच्या दिवाळखोराने किंवा जाण्याने कुठल्याही प्रकारच्या मेंबरमुळे कंपनी बंद पडू शकत नाहीये. जर मेंबर इन्सॉल्वेंट झालेला आहे किंवा तो वेडा झालेला आहे, अनसाउंड माइंड झालेला आहे किंवा दुसरं काही झालेलं आहे, तो निघून गेलेला आहे, तर अशा वेळेस कंपनी बंद पडत नाही, ती चिरंतन असते, अनंत काळासाठी ती चलत असते. 6वा आहे सर्वसामान्य नाममुद्रा. सर्वसामान्य नाममुद्रा म्हणजे कॉमन सील. आता सांगितलं तुम्हाला डेफिनेशन मध्ये, जर तुम्ही डेफिनेशन पार्ट केलं तर तुमचे फीचर्स तुम्हाला ऑटोमॅटिकली क्लिअर होतात. कॉमन सील म्हणजे कंपनीचं काय असतं? एक नाममुद्रा असतो, एक स्टॅम्प असतो. त्या स्टॅम्पवर कंपनीचं नाव कोरलेलं असतं. जेव्हा ती कंपनी त्या स्टॅम्प पेपर कुठल्याही डॉक्युमेंट्सवर देते तर ती काय होऊन जाते? अधिकृत होऊन जाते. म्हणजे ती कंपनीची सिग्नेचर म्हणून समजलं जातं. त्याच्यामध्ये 7th पॉइंट आहे मर्यादित जबाबदारी, लिमिटेड लायबिलिटी. आता वापिस ह्या पॉइंटला आपण डीपमध्ये जाणार आहोत सेकंड टॉपिकमध्ये, पण तात्पुरतं मी एवढं सांगणार आहे. लिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय आहे? लिमिटेड लायबिलिटी बाय शेअर्स, लिमिटेड बाय गॅरंटी, लिमिटेड बाय शेअर अँड गॅरंटी. पुन्हा जाणार आहे. समजा एखादा भागधारक आहे, त्याने 1000 शेअर्स घेतलेले आहेत. किती? 1000 शेअर्स घेतलेले आहे. प्रत्येकी शेअर्स 10 रुपयाचे. एकूण 10,000 त्याला पे करायचे आहेत कंपनीला, है ना? तर आता त्याने पे केलेले आहेत फक्त 7,000 रुपये. तर त्याची जबाबदारी कितपर्यंत असणार आहे? फक्त 3,000 देण्यापुरतीच त्याची जबाबदारी असणार आहे. त्याच्या पुढे तो जास्त भरता कामा नाही. ह्यालाच म्हणतात लिमिटेड जबाबदारी किंवा लिमिटेड लायबिलिटी. 8th पॉइंट इज सेपरेशन ऑफ मॅनेजमेंट अँड ओनरशिप. कंपनी म्हटलं की ह्याची मॅनेजमेंट आणि ओनरशिप कशी असते? सेपरेट असते. तुम्हाला मी मागे सांगितलेलं आहे, कंपनीमध्ये शेअर होल्डर्स असतात. शेअर होल्डर हे जास्त प्रमाणामध्ये असतात. तर ते देखरेख करू शकतात का कंपनीची? नाही करू शकत. पण ते शेअर होल्डर्सनीच एक निवडलेला संचालक असतो, जे कंपनीची मॅनेजमेंट सांभाळत असतो. मग ओनरशिप आणि मॅनेजमेंट कशी असते? ही कम्प्लिटली वेगवेगळी असते. दोन्ही पण इंटरफिअर करत नाहीत. ते आपण पुढच्या टॉपिकमध्ये वापिस डीपमध्ये जाऊन बघणार आहोत. नेक्स्ट 9th इज ट्रान्सफरबिलिटी ऑफ अ शेअर. हस्तांतरण. हस्तांतर करतो आपण. हस्तांतर म्हणजे ट्रान्सफर करायचं आहे. जर एखाद्या मेंबरला आपले शेअर ट्रान्सफर करायचे आहे, तो इझिली ट्रान्सफर करू शकतो. त्याच्यासाठी त्याला कुठलीही रोकथाम नाहीये. फक्त प्रायव्हेट कंपनीमध्ये काही रूल्स असतात. जर त्याने ते रूल्स अडॉप्ट केले, फॉलो केले, तर तो आपले शेअर्स ट्रान्सफर करू शकतो. 10वा तुमचं लास्ट पॉइंट आहे असंख्य सभासद संख्या. असंख्य सभासद संख्या. कंपनी म्हटली की इथं काय आहे? लार्ज मेंबर्स आहेत. खूप सारे मेंबर्स मिळूनच कंपनी बनते. तर एखाद्या सार्वजनिक कंपनीमध्ये मिनिमम कमीत कमी 7 व्यक्तीची गरज भासते कंपनी बनवण्यासाठी, आणि किमान तिथं कुठलीहीच लिमिट नसते. जर ती खाजगी असेल तर minimum 2 and maximum 200 are restricted. So these are the points or characteristics or features of a company law, and from examination point of view, this definition and characteristics of a company is a very important. This question comes in your examination for 10 marks. So well prepared for this question. By heart the definition, by heart the feature. In my test tutorial I used to give this question, so well prepare for this question. If you are having any problem regarding any of the point, we can discuss it again. Okay, so stay home, be safe. Thank you.